संत ज्ञानेश्वर माऊलींनी सुमारे 700 वर्षांपूर्वी संस्कृत भाषेतील भगवद्गीतेचे ज्ञान अमृताहूनही गोड असणाऱ्या प्राकृतिक मराठी भाषेत सर्वसामान्यांसाठी आणले. त्याच महासागरातील काही अनमोल मोती रोज वेचण्यासाठी आपण एकत्र येणार आहोत. तर ज्ञानेश्वरी हा काही केवळ एक आध्यात्मिक ग्रंथ नाही, तर तो एक परिपूर्ण जीवन ग्रंथ आहे. यात तत्वज्ञानाची खोली आहे, यात काव्याचे सौंदर्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शनही आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती दिलेला उपदेश माऊलींनी आपल्या रसाळ वाणीने आणि समर्पक उदाहरणांनी अधिक सुलभ आणि स्पष्ट करून सांगितलेला आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग यासारख्या संकल्पना उलगडताना मानवी मनाच्या शंका, संघर्ष आणि त्यावरीलही उपाय हे त्यांनी अत्यंत सहजतेने मांडलेले आहेत. तर ही मालिका सुरू करण्यामागचा महत्त्वाचा एक उद्देश असा होता की आजच्या धावपळीच्या जीवनात संपूर्ण ग्रंथ वाचणे किंवा समजून घेणे यासाठी प्रत्येकालाच वेळ मिळेल असं नाही. म्हणून या मालिकेच्या माध्यमातून आपण दररोज फक्त 5 ओव्या आणि त्यांचा भावार्थ समजून घेणार आहोत. आणि हा एक छोटासा दैनंदिन सराव आपल्याला केवळ ज्ञानेश्वरीच्या जवळ नेणार नाही, तर त्यातील विचार आत्मसात करून आपले जीवन अधिक सकारात्मक आणि अर्थपूर्ण बनवण्यास मदत करेल. तर या मालिकेची रचना एकंदरीत अशी असणार आहे की ओवीचा वरवरचा अर्थ नाही, तर तिच्यातील प्रत्येक शब्दाचा भावार्थ, त्याचा संदर्भ आणि त्याच्या मागची आध्यात्मिक खोली आपल्याला समजेल तसं आपण समजून घेणार आहे. त्यानंतर भाषेचे सौंदर्य, माऊलींनी वापरलेले अलंकार, त्यांच्या शब्दकळा आणि नादमाधुर्य यांचा खराखुरा आस्वाद आपण घेणार आहोत. तर हे मालिका रोज ऐकल्यानंतर आपल्याला एक चिंतनाची सवय लागेल. म्हणजे प्रत्येक शब्दावर विचार केल्यानं आपली चिंतन करण्याची, मनन करण्याची क्षमता वाढेल आणि ही क्षमता वाढल्यानंतर आपलं आत्मिक परिवर्तन होण्यासही मदत होईल. हे शब्द केवळ कानावर पडणार नाहीत, तर ते आपल्या मनात आणि आपल्या विचारांमध्ये झिरपतील. त्यामुळे एक सकारात्मक असा आंतरिक बदल घडून येण्यास मदत होईल. तर आता आपण अध्याय पहिला सुरू करणार आहोत. पहिल्या अध्यायातील पहिली ओवी. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचा प्रारंभ करतानाच ही पहिली ओवी रचली आहे. प्रत्येक ग्रंथाची सुरुवात करत असताना, विशेषतः तो जर आध्यात्मिक किंवा तात्विक असेल, तर मंगलाचरण करण्याची परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी इथे ओंकाराला नमस्कार करून मंगलाचरण केले आहे आणि या एका ओवीतच त्यांनी ओंकाराचे अनेक पैलू उलगडले आहेत. ओंकार हे केवळ एक अक्षर नसून ते परब्रह्म आणि परमेश्वर यांच्या आत्म्याचे स्वरूप आहे असे ते प्रतिपादन करतात. आता ओम नमोजी आद्या. ओम हे केवळ एक ध्वनी नाही, तर ते एक नादब्रह्म आहे. भारतीय संस्कृतीत, विशेषतः वैदिक परंपरेत ओंकाराला अत्यंत पवित्र आणि मूलभूत मानले जाते. सृष्टीची निर्मिती, वर्तमान स्थिती आणि लय या तिन्ही अवस्था ओंकारात सामावल्या आहेत असे मानले जाते. उपनिषदांमध्ये ओंकाराला परब्रह्माचे प्रतीक मानले आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी इथे ओंकारालाच परब्रह्म मानले आहे. नमोजी, नमो म्हणजे नमस्कार आणि जी हा आदरार्थी शब्द आहे, जो ज्ञानेश्वर महाराजांच्या नम्रतेला आणि ओंकाराबद्दलच्या आदराला दर्शवतो. हा नमस्कार केवळ एक औपचारिक नाही, तर तो ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्ण शरणागतीचं एक प्रतीक आहे. आद्या म्हणजे जो सर्वात आधी आहे, जो सर्वांचे मूळ आहे. ओंकार हा या सृष्टीचा आणि सर्व वेदांचा आणि सर्व ज्ञानाचा आणि सर्व अस्तित्वाचा मूळ स्रोत आहे. कोणताही पदार्थ असो किंवा गोष्ट निर्माण होण्यापूर्वी जी होती, तो म्हणजे आद्य. या दृष्टीनं ओंकार हा अनादी आणि अनंत आहे, तोच परब्रह्म आहे. वेद प्रतिपाद्या. वेद प्रतिपाद्या म्हणजे ज्याचे प्रतिपादन वेद करतात. वेद म्हणजे ज्ञान. आपले 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे सर्व ओंकाराचेच वर्णन करतात. वेदांचा अंतिम उद्देश परब्रह्माचे ज्ञान करून देणे हा आहे.
आणि हे परब्रह्म ओंकारात सामावलेले आहेत. उपनिषदे जी वेदांचा अंतिम भाग आहेत ती ओंकारालाच आत्म्याचं आणि परब्रह्माचं स्वरूप मानतात. म्हणून जे काही वेद प्रतिपादन करत आहेत ते सारे ओंकारातच आहेत असे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचे आहे. ओंकार हे परब्रह्माचं नाम आहे आणि परब्रह्म हा ओंकाराचा अर्थ आहे. जय जय स्वयंवेद्या. जय जय हा विजयाचा किंवा श्रेष्ठत्वाचा उद्घोष आहे. ओंकाराचा जय जयकार असो, कारण तो अद्वितीय आणि सर्वोत्कृष्ट आहे. स्वसंवेद्या, स्व म्हणजे स्वतः आणि संवेद्या म्हणजे जाणण्याजोगा, म्हणजे जो स्वतःच स्वतःला जाणतो, ज्याला जाणण्यासाठी दुसऱ्या कशाचीही आवश्यकता नाही किंवा गरज नाही. ओंकार हे परब्रह्म असल्यामुळे ते स्वयंप्रकाशित आहे, स्वयंसिद्ध आहे. त्याला जाणण्यासाठी कोणत्याही बाह्य साधनांची किंवा मध्यस्थाची गरज नाही. आत्मज्ञान हे स्वतःच्या अनुभवानेच प्राप्त होते आणि हा आत्माच ओंकार आहे. जसे सूर्य स्वतःच्याच प्रकाशानं प्रकाशित होतो, त्याचप्रमाणे आत्मा किंवा परब्रह्म हे स्वतःच्या अस्तित्वानेच जाणले जातात. हे ज्ञान पुस्तकी किंवा केवळ ऐकीव नसून ते अनुभवाचे ज्ञान आहे, ते साक्षात्काराचे ज्ञान आहे. आत्मरूपा म्हणजे जो आत्म्याच्या रूपात आहे. इथे ओंकार आणि आत्मा यांच्यातील अभेद संबंध ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट केला आहे. आपला आत्मा हाच परब्रह्माचा अंश आहे आणि तो ओंकार स्वरूपातच आहे, आपल्या आतच वसलेला आहे. आत्मा हाच सत्य आहे, आत्मा हाच ज्ञान आहे आणि आनंदाचं स्वरूप आहे. हा आत्मा सर्वव्यापी असून तोच ओंकाराचे खरे स्वरूप आहे. तर पहिल्या ओवीचा एकूण अर्थ असा की संत ज्ञानेश्वर महाराजांनी ओंकाराला सर्व सृष्टीचे मूळ, वेदांचे अंतिम सार आणि स्वतःला जाणणारा एकमेव आणि आपल्या आत्म्याचे खरे स्वरूप म्हणून प्रस्थापित केले आहे. हा श्लोक केवळ मंगलाचरण नाही, तर तो ज्ञानेश्वरीच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा पाया आहे. ज्ञानेश्वर महाराज ओंकाराच्या माध्यमातून निर्गुण निराकार असणाऱ्या परब्रह्मालाच वंदन करतात आणि तेच आपल्या आत वास करणाऱ्या आत्म्याचे स्वरूप आहे हे ते स्पष्ट करतात. ही ओवी आपल्याला आत्मज्ञानाच्या मार्गाकडे घेऊन जाते, जिथे बाह्य जग आणि आंतरिक आत्मा एकच आहे हे ज्ञान ओंकारातून स्पष्ट होते आणि प्रगट होते. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीचा प्रारंभ करतानाच पहिल्या ओवीत ओंकाराला साक्षात परब्रह्म, वेदांचे प्रतिपाद्य आणि आत्म्याचे स्वरूप असे वंदन केले आहे. आता दुसऱ्या ओवीत ते त्याच परब्रह्माचे अर्थात ओंकाराचे गणेशाच्या रूपात चिंतन करत आहेत. ही ओवी संत ज्ञानेश्वर महाराजांची अनमोल नम्रता आणि त्यांची गुरुप्रती असलेली अढळ निष्ठा आणि त्यांच्या अगाध ज्ञानाचा प्रत्यय देते. इथे देवा म्हणजे साक्षात परमेश्वर. ज्ञानेश्वर महाराज ज्या ओंकाराला वंदन करत आहेत त्यालाच ते आता देव संबोधत आहेत. हा देव केवळ कोणीतरी एक विशिष्ट मूर्तीचे स्वरूप नसून तो सर्वव्यापी सर्वशक्तिमान परब्रह्म आहे. तुची गणेशू. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी परब्रह्माचे किंवा ओंकाराचे गणेशाच्या रूपात वर्णन केलेले आहे. भारतीय संस्कृतीत विशेषतः कोणत्याही शुभ कार्यारंभी विद्येचा आणि बुद्धीचा अधिष्ठाता असलेल्या गणपतीची पूजा करण्याची, त्याला वंदन करण्याची परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी इथे गणेशाला केवळ एक विशिष्ट देव न मानता परब्रह्माचेच एक सगुण रूप म्हणून पाहिले आहे. याचा अर्थ असा की ज्या निर्गुण निराकार परब्रह्माचा ते ओंकार म्हणून निर्देश करतात, तेच परब्रह्म आपल्या भक्तांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी बुद्धी आणि ज्ञानाचे अधिष्ठान असलेल्या गणेशाच्या रूपात प्रगट होते. ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ती निर्गुण आणि सगुण यांच्यातील असणारी एकरूपता दर्शवत आहे. निर्गुण परब्रह्मालाच भक्तांच्या कल्पनेनुसार आणि भावानुसार सगुणात साकार होते. हे ज्ञानेश्वर महाराजांचे सर्वसमावेशक आणि समन्वयवादी दृष्टिकोन दर्शवत आहे. सकलार्थमती प्रकाश. सकलार्थ म्हणजे सकल म्हणजे सर्व
आणि अर्थ म्हणजे ज्ञान, विषय, उद्देश किंवा बोध. त्यामुळे सकलार्थ म्हणजे सर्व प्रकारचे ज्ञान, विद्या आणि सर्व शास्त्रांचे ज्ञान आणि जीवनाचा अंतिम उद्देश किंवा रहस्य. जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये जो अर्थ दडलेला आहे तो सर्व. मती प्रकाशू. मती म्हणजे बुद्धी आणि प्रकाशू म्हणजे प्रकाशित करणारा. म्हणजेच जो सर्व प्रकारच्या ज्ञानाला, सर्व विषयांना आणि आपल्या बुद्धीला प्रकाशित करतो. गणेश हा बुद्धीचा देवता असल्यामुळे तो केवळ बुद्धी देतो असे नाही, तर तो आपल्या बुद्धीतला अंधकारसुद्धा दूर करतो आणि तिला ज्ञान प्रकाश देतो. तो आपल्या बुद्धीला योग्य दिशाही देतो. त्यामुळे आपण जीवनातील खरे अर्थ समजून घेऊ शकतो. ज्ञानेश्वरी सारखा अत्यंत गहन आणि तात्विक आणि आध्यात्मिक ग्रंथ लिहिण्यासाठी जी अलौकिक बुद्धी, जी अलौकिक प्रतिभा किंवा अंतर्दृष्टी लागते, ते सारे याच सकलार्थमती प्रकाशू असलेल्या गणेशाच्या कृपेने मिळते, असे ज्ञानेश्वर महाराजांना सूचित करायचे आहे. तो अज्ञानाचा नाश करून ज्ञान आणि विचारांचा प्रकाश आपल्या अंतरंगात पसरवतो. म्हणे निवृत्ती दासू. म्हणे म्हणजे काय, तर म्हणे म्हणजे म्हणत आहेत किंवा सांगत आहेत. निवृत्ती दासू हा शब्द संत ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःसाठी वापरलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांचे सद्गुरू संत निवृत्तीनाथ होते. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःला निवृत्तीचा दास म्हणजे निवृत्तीनाथांचे नम्र शिष्य असे संबोधन केले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची अतीव नम्रता आणि आपल्या गुरुप्रती असलेली अढळ निष्ठा इथे आपल्याला पाहण्यास मिळते. आपण जे काही ज्ञान जगाला देत आहे ते आपले स्वतःचे नाही, तर ते आपल्या सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त झालेलं आहे, हे ज्ञानेश्वर महाराजांना इथं स्पष्ट करायचं आहे. आपल्या गुरूंचे नाव घेऊन आणि स्वतःला त्यांचे दास म्हणून ते गुरूंचे महत्त्व आणि गुरुभक्तीची महती इथे अधोरेखित करत आहेत. यातून ते आपल्याला गुरुभक्तीचा आणि कृतज्ञतेचा आदर्श घालून देत आहेत. अवधा रिझोजी म्हणजे लक्षपूर्वक ऐका, चित्त देऊन ऐका. जी हा आदरार्थी शब्द आहे, जो मराठी भाषेत मोठ्या व्यक्तींना किंवा अत्यंत आदराने संबोधन करताना वापरतात. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना अत्यंत नम्रपणे आणि आदराने ऐकण्याची विनंती करत आहेत की त्यांनी आता जे काही सांगितले जाणार आहे ते शांतपणे, एकाग्र चित्ताने आणि पूर्ण लक्ष देऊन ऐकावे. ज्ञानेश्वरीतील गहन आध्यात्मिक अर्थ समजून घेण्यासाठी केवळ शाब्दिक वाचन पुरेसे नाही, तर एकाग्रता, श्रवणशक्ती आणि ग्रहणशक्तीची गरज आहे, हे ते यातून सूचित करतात. हे एक प्रकारे श्रोत्यांना केलेले आव्हान आहे की ग्रंथाच्या खोलीत उतरण्यासाठी आपली मानसिक तयारी करावी. आता या दुसऱ्या ओवीचा एकूण अर्थ असा की ज्या परब्रह्माचे त्यांनी ओंकार म्हणून पहिल्या ओवीत वंदन केले, त्यालाच बुद्धी आणि ज्ञानाचे अधिष्ठान असलेल्या गणेशाच्या रूपात पाहिले आहे. हा गणेशच सर्व ज्ञानाला आणि बुद्धीला प्रकाशित करणारा आहे, असे ते सांगतात. स्वतःला गुरु निवृत्तीनाथांचा नम्रदास म्हणून संबोधून ते आपली नम्रता आणि गुरुप्रती असलेली निष्ठा प्रकट करतात आणि ते त्याच वेळी श्रोत्यांना एकाग्र चित्ताने ऐकण्याची आणि ग्रंथाच्या अर्थाचे चिंतन करण्याची नम्र विनंती करतात. पहिली गोष्ट म्हणजे ज्ञान आणि बुद्धीचे अधिष्ठान. कोणतेही कार्य, विशेषतः आध्यात्मिक किंवा बौद्धिक कार्य, बुद्धीच्या देवतेच्या म्हणजेच गणेशाच्या कृपेशिवाय पूर्ण होत नाही. तोच खऱ्या अर्थाने ज्ञानाचा प्रकाश देतो. दुसरी गोष्ट म्हणजे गुरु परंपरा आणि गुरुनिष्ठा. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीसाठी गुरूंचे महत्त्व अनमोल आहे. ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या ज्ञानाचे श्रेय आपल्या गुरु निवृत्तीनाथांना देऊन गुरुभक्तीचा एक आदर्श प्रस्थापित करत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे नम्रता. ज्ञानेश्वर महाराज स्वतःला दास संबोधून एक अतीव नम्रता दर्शवतात, जी खऱ्या ज्ञानाचे आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे. ज्ञानी व्यक्ती ह्या नेहमीच नम्र असतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे श्रवण भक्तीचे महत्त्व. ग्रंथ श्रवण करत असताना, विशेषतः आध्यात्मिक ग्रंथ ऐकताना केवळ ऐकणे पुरेसे नाही, तर एकाग्र चित्तेने, श्रद्धेने, ग्रहणशीलतेने ऐकणं किती महत्त्वाचं आहे, हे अवधारिजोजी या शब्दांमधून स्पष्ट होते. ही ओवी ज्ञानेश्वरीच्या पुढे येणाऱ्या गहन अर्थांना समजून घेण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक
आणि बौद्धिक तयारी करण्यास आपल्याला प्रवृत्त करते. तर पुढची ओवी बघूया. हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश, जेथ वर्ण वपू निर्दोष, मिरवत असे. ज्ञानेश्वरांनी पहिल्या ओवीत ओंकाराला परब्रह्म म्हणून वंदन केलं. दुसऱ्या ओवीत तेच परब्रह्म बुद्धीचा अधिपती गणेश असल्याचे सांगितले. आणि आता तिसऱ्या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर त्या गणेशाचे अर्थात परब्रह्माचे शब्द ब्रह्म स्वरूपात वर्णन करत आहेत. ही ओवी ज्ञानेश्वरीच्या आणि एकंदरीत भारतीय तत्वज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण ती ज्ञानाचे आणि परब्रह्माचे, ती ज्ञानाचे आणि परमेश्वराचे शब्दरूपाशी असलेले अविभाज्य नाते स्पष्ट करते. हे शब्द ब्रह्म अशेष, इथे हे म्हणजे ज्या गणेशाचे, ज्या ओंकाराचे, ज्या परब्रह्माचे ज्ञानेश्वर महाराज वंदन करत आहेत तेच. शब्द ब्रह्म ही एक अत्यंत घन अशी संकल्पना आहे. याचा अर्थ शब्द हेच ब्रह्म आहे, ब्रह्माचेच शब्दरूप. भारतीय परंपरेनुसार सृष्टीच्या निर्मितीपूर्वी शब्द म्हणजे नाद होता आणि त्या शब्दातूनच सर्व सृष्टीची निर्मिती झाली. ओम हा अनादी म्हणजेच शब्द ब्रह्माचे मूळ स्वरूप असल्याचे मानले जाते. वेद, उपनिषद आणि सर्व ज्ञान हे शब्दरूपातच आपल्यापर्यंत आलेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो गणेश बुद्धीचा आणि ज्ञानाचा प्रकाश आहे तोच स्वतः शब्द ब्रह्म आहे. याचा अर्थ केवळ पुस्तकी ज्ञान किंवा शब्दरचना नव्हे, तर ज्या मूळ चैतन्यातून शब्दाची उत्पत्ती होते, निर्मिती होते, तोच स्वतः शब्द ब्रह्म आहे. याचा अर्थ केवळ पुस्तकी ज्ञान किंवा शब्दरचना नव्हे, तर ज्या मूळ चैतन्यातून शब्द उत्पन्न होतात आणि ज्या चैतन्यामुळे शब्दांना अर्थ प्राप्त होतो तेच चैतन्य गणेश आहे. अशेष म्हणजे पूर्ण संपूर्ण असा याचा अर्थ. हे शब्द ब्रह्म अपूर्ण नाही, त्यात कसलीही कमतरता नाही, ते पूर्ण आहे, परिपूर्ण आहे. सर्व प्रकारचे ज्ञान, सर्व प्रकारचे शब्द, सर्व वेद, सर्व वाङ्मय या शब्द ब्रह्मातच समाविष्ट आहेत. म्हणजे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला शब्दांची असणारी महती सांगत आहेत. तेची मूर्ती सुवेश, तेची म्हणजे तेच जे शब्द ब्रह्म आहे. मूर्ती म्हणजे स्वरूप किंवा देह. इथे गणेशाच्या मूर्तीबद्दल बोलले जात आहे की जी मूर्ती दगड मातीची नसून ती शब्द ब्रह्माची मूर्ती आहे. सुवेश म्हणजे सुंदर वेश धारण केलेली, उत्तम सजवलेली आणि शोभिवंत अशी. संत ज्ञानेश्वर म्हणतात की हे जे संपूर्ण परिपूर्ण शब्द ब्रह्म आहे तीच गणेशाची अत्यंत सुंदर आणि शोभिवंत मूर्ती आहे. याचा अर्थ असा, हे शब्द ब्रह्म केवळ अमूर्त संकल्पना नसून ते एका विशिष्ट रूपात म्हणजेच गणेशाच्या रूपात प्रगट झालेले आहे आणि ते रूप अत्यंत सुंदर व आदर्श आहे. वेदांसारखे पवित्र आणि मंगलमय शब्द हेच गणेशाच्या मूर्तीचे अलंकार आहेत असे म्हणता येईल. जेथ वर्ण वपू निर्दोष, जेथ म्हणजे जिथे किंवा ज्यात, वर्ण वपू, वर्ण म्हणजे अक्षर किंवा अक्षर समूह, वपू म्हणजे शरीर किंवा रूप. त्यामुळे वर्ण वपू म्हणजे शब्दांचे शरीर किंवा शब्दांचे स्वरूप. निर्दोष म्हणजे दोषरहित, पवित्र किंवा अत्यंत शुद्ध असं. मिरवत असे म्हणजे शोभून दिसते, तेजस्वी दिसते किंवा प्रकट होते. संत ज्ञानेश्वर म्हणतात की या शब्द ब्रह्मरूपी गणेशाच्या मूर्तीमध्ये अक्षररूपी शरीर अत्यंत निर्दोष आणि पवित्र आहे, ते शोभून दिसत आहे. याचा अर्थ वेदांमधील प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द हा निर्दोष आहे, त्यात कोणतीही अपवित्रता, कोणतीही चूक नाही. वेदांचे ज्ञान हे अंतिम आणि निर्दोष आहे. ज्याप्रमाणे गणेशाचे रूप हे परिपूर्ण आणि सुंदर असते, त्याचप्रमाणे या शब्द ब्रह्माचे म्हणजेच वेदांचे अक्षररूप शरीर अत्यंत शुद्ध आणि निर्दोष आहे. हे निर्दोषत्वच त्याचे सौंदर्य आणि तेज आहे. आता या ओवीचा अर्थ आणि एकंदरीत निष्कर्ष असा की या तिसऱ्या ओवीतून ज्ञानेश्वर माऊलींनी गणेशाला शब्द ब्रह्म स्वरूप मानले आहे, जे संपूर्ण वेद आणि सर्व ज्ञानाचं प्रतीक आहे. ते म्हणतात की सर्व वेद हेच गणेशाची अत्यंत सुंदर आणि निर्दोष अशी मूर्ती आहे.
जिथे अक्षरांचे पवित्र आणि शुद्ध रूप शोभून दिसते. या तिसऱ्या ओवीतून माऊलींनी गणेशाला शब्दब्रह्म स्वरूप मानले आहे, जे संपूर्ण वेद आणि सर्व ज्ञानाचे प्रतीक आहे. ते म्हणतात की सर्व वेद हेच गणेशाची अत्यंत सुंदर आणि निर्दोष अशी मूर्ती आहे, जिथे अक्षरांचे पवित्र आणि शुद्ध रूप शोभून दिसते. या ओवीतून माऊली इथे ज्ञान म्हणजे शब्दब्रह्म आणि परमेश्वर म्हणजेच गणेश यांना एकरूप करतात. याचा अर्थ असा की परमेश्वराचे स्वरूप शब्दांमध्ये, वेदांमध्ये आणि ज्ञानामध्ये दडलेलं आहे. शब्दांच्या माध्यमातूनच आपण परमेश्वराला जाणू शकतो. पुढची गोष्ट म्हणजे अभ्यासाचे महत्त्व. जर शब्द ब्रह्म हेच गणेश असेल आणि हेच परब्रह्म असेल, तर ज्ञानाचा, शास्त्राचा आणि वेदांचा अभ्यास करणं हेच ईश्वराची उपासना करण्यासारखं आहे. ज्ञानाची आराधना करणे म्हणजे साक्षात परमेश्वराची आराधना करण्यासारखं आहे असं म्हणता येईल. माऊलींनी पहिल्या ओवीतील ओंकाराला नादब्रह्म म्हणलं होतं. आता इथं शब्दब्रह्म म्हणून विस्तृत केले आहे, जे सर्व अक्षरे आणि शब्दांमध्ये प्रकट होते. या ओवीतून माऊलींनी ज्ञानाचे, शब्दाचे आणि वेदांचे महत्त्व आपल्याला समजून सांगितलं आहे, जे आत्मज्ञानाच्या आणि परमार्थाच्या मार्गावरती अत्यंत आवश्यक असं आहे. आता पुढची ओवी बघूया. स्मृती तेची अवयव, देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव, अर्थशोभा. ज्ञानेश्वर महाराजांनी मागील 3 ओव्यांमध्ये ओंकार, गणेश आणि शब्दब्रह्म यांच्यातील एकरूपता दर्शवली आहे. त्यांनी शब्दब्रह्मालाच गणेशाची मूर्ती म्हटलं आहे. आता या 4थ्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज त्या शब्दरूपी गणेशाच्या मूर्तीच्या अवयवांचे वर्णन करत आहेत. ते म्हणतात की ही मूर्ती केवळ शब्दांची किंवा अक्षरांची नसून तिचे अवयव हे स्मृतिशास्त्र आहे, जे ज्ञानाचे आणि अर्थाचे सौंदर्य दर्शवतात. स्मृती तेची अवयव. स्मृती म्हणजेच स्मृतिग्रंथ. भारतीय परंपरेत श्रुती आणि स्मृती असे 2 प्रकारचे धार्मिक ग्रंथ आहेत. श्रुती परमेश्वराने थेट प्रकट केलेले मानले जातात, तर स्मृती हे ऋषीमुनींनी श्रुतींमधील तत्वज्ञानाचे आकलन करून सामान्य माणसाच्या आचरणासाठी नियम आणि विधी स्वरूपात लिहिलेले ग्रंथ आहेत. स्मृतीमध्ये धर्म, नीती, सामाजिक नियम, आचार विचार, विधी निषेध इत्यादी गोष्टींचे विवेचन असते. तेची अवयव. तेची म्हणजे तेच आणि अवयव म्हणजे शरीराचे भाग. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्या शब्द ब्रह्मरूपी गणेशाच्या मूर्तीबद्दल ते बोलत आहेत, तिचे अवयव हेच स्मृती आहेत. याचा अर्थ केवळ वेद म्हणजेच मूळ ज्ञान नव्हे, तर त्या वेदांच्या आधारावरती रचले गेलेले सर्व स्मृती ग्रंथ हे त्या ज्ञानाच्या, त्या परमेश्वराच्या म्हणजेच गणेशाच्या देहाचे विविध भाग आहेत. जसे शरीर अवयवांनी बनलेले असते, तसे हे ज्ञानरूपी गणेश शरीर स्मृतींनी बनलेले आहे. हे सूचित करत आहेत की स्मृतींचे ज्ञान हे केवळ सैद्धांतिक नसून ते आचरणात आणण्यायोग्य आहे. देखा अंगिक भाव. देखा म्हणजे पहा किंवा लक्षपूर्वक विचार करा. ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना या कल्पनेचे महत्त्व समजून घेण्याचे आवाहन करत आहेत. अंगिक भाव. अंगिक म्हणजे शरीराशी संबंधित, शरीराचे भाव. शरीराशी संबंधित किंवा शरीराचे भाव म्हणजे स्वरूप किंवा ठेवण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या गणेश मूर्तीचे, या शब्दब्रह्माचे शारीरिक स्वरूप किंवा ठेवण पाहिली तर ती स्मृतींनी बनलेली दिसेल. याचा अर्थ असा, स्मृती हे केवळ नियम नाहीत, तर ते त्या ज्ञानरूपी परमेश्वराचे सजीव, गतिमान रूप आहेत. स्मृतींच्या माध्यमातूनच त्या परमेश्वराचे अंगिक स्वरूप प्रकट होते. या स्मृतींमुळेच ते शब्दब्रह्म अधिक स्पष्ट आणि व्यावहारिक बनते. तेथ लावण्याची ठेव. तेथ म्हणजे तिथे, त्या स्मृती अवयवांमध्ये लावण्याची ठेव. लावण्य म्हणजे सौंदर्य आणि ठेव म्हणजे ठेवणं किंवा खजिना. लावण्याची ठेव म्हणजे सौंदर्याचा खजिना किंवा अप्रतिम सौंदर्य. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या स्मृतिरूपी अवयवांमध्ये अप्रतिम सौंदर्य दडलेलं आहे. हे सौंदर्य केवळ बाह्य आकर्षणात नाही, तर ते ज्ञानाचे, नीतीचे आणि धर्माचे आंतरिक सौंदर्य आहे.
अर्थशोभा. अर्थ म्हणजे गहन अर्थ, गूढ आशय, तत्वज्ञान आणि शोभा म्हणजे सौंदर्य किंवा तेज. अर्थशोभा म्हणजे अर्थामुळे प्राप्त होणारे सौंदर्य, अर्थाची व्याप्ती, अर्थाची असणारी भव्यता. स्मृतींमध्ये केवळ शब्दांची रचना नसते, त्या शब्दांमध्ये अत्यंत गहन, सुंदर आणि जीवनात उपयोगी पडणारे अर्थ दडलेले असतात. ते अर्थच त्या स्मृतींना आणि पर्यायाने त्या गणेशरूपी शब्दब्रह्माला सौंदर्य प्रदान करत असतात. जे ज्ञान आतून शुद्ध आणि सुंदर असते तेच खऱ्या अर्थाने अर्थशोभा होय. या चौथ्या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या शब्दब्रह्मरूपी गणेशाचे वर्णन केले आहे त्याचे अवयव स्मृती ग्रंथ असल्याचे सांगितले आहे. ते म्हणतात, या स्मृतींमुळेच त्या गणेश मूर्तीला किंवा शब्दब्रह्माला एक आंगिक स्वरूप प्राप्त होते. आता आपण पुढची ओवी पाहूया. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे, पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. माऊलींनी मागील ओव्यामध्ये गणेशाला ओंकार स्वरूप, सकल बुद्धीचा प्रकाशक, शब्दब्रह्म आणि वेद स्वरूप मानले आहे. त्या गणेशाचे निर्दोष अक्षररूपी शरीर हे वेद आहेत असे तिसऱ्या ओवीत सांगितले आहे. आता त्या शब्द ब्रह्मरूपी गणेशाच्या मूर्तीला अधिक सुशोभित आणि तेजस्वी कसे केले आहे याचे वर्णन माऊली या पाचव्या ओवीत करत आहेत. ही ओवी पुराणांचे महत्त्व आणि त्यांचे स्वरूप उलगडून दाखवत आहे. अष्टादश पुराणे. अष्टादश म्हणजे 18. भारतीय परंपरेत 18 पुराणांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वेदांमधील क्लिष्ट आणि गहन तत्वज्ञान सामान्य माणसांपर्यंत कथा, संवाद आणि आख्यानांच्या स्वरूपात पोहोचवण्याचं महान कार्य या पुराणांनी केलं आहे. माऊली इथे याच 18 पुराणांचा उल्लेख करत आहेत. तिची मणिभूषणे. तिची म्हणजे तीच किंवा ती स्वतः. मणिभूषणे मण्यांनी किंवा रत्नांनी जडवलेले अलंकार. माऊली म्हणतात की ही 18 पुराणे म्हणजे त्या वेद स्वरूप गणेशाच्या अंगावरील साधेसुधे अलंकार नसून ती तेजस्वी रत्नांनी जडवलेली सुंदर आभूषणे आहेत. ज्याप्रमाणे अलंकार शरीराची शोभा वाढवतात, त्याला अधिक आकर्षक आणि पूर्ण बनवतात, त्याचप्रमाणे पुराणे ही वेद स्वरूप ज्ञानाला अधिक सुशोभित, आकर्षक आणि सर्वसामान्यांसाठी सहज समजण्यायोग्य बनतात. वेदांचे तत्वज्ञान हे त्या मूर्तीचे शरीर असेल तर पुराणे हे त्या शरीराला सजवणारे, त्याची शोभा वाढवणारे अलंकार आहेत. हे रूपक पुराणांना वेदांच्या बरोबरीने आदराचे स्थान देते. पदपद्धती खेवणे. पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. प्रमेय हा एक अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. याचा अर्थ सिद्धांत, तत्व, विचारांचा सार किंवा जाणून घेण्यायोग्य अंतिम सत्य. रत्न म्हणजे मौल्यवान खडा, म्हणून प्रमेय रत्न म्हणजे पुराणांमध्ये दडलेल्या मौल्यवान तत्वरूपी रत्ने किंवा सिद्धांतरूपी हिरे मानके. पुराणांमध्ये केवळ कथा नाहीत तर त्या कथांच्या माध्यमातून जीवनाचे सार, धर्माचे तत्व आणि ब्रह्माचे ज्ञान सांगितले आहे. हीच ती प्रमेय रत्ने. पदपद्धती खेवणे. पदपद्धती म्हणजे शब्दांची रचना, काव्याची रचना किंवा छंदोबद्ध मांडणी. खेवणे याचा अर्थ कोंदण किंवा जडाव काम करणे. ज्याप्रमाणे एखादा सोनार कुशलतेने सोन्याच्या कोंदणात रत्न बसवतो, त्यामुळे त्या रत्नाचे आणि दागिन्याचे सौंदर्य अधिक पटीने वाढते. त्याचप्रमाणे पुराणांमध्ये शब्दांची आणि कथांची रचना हे एक सुंदर कोंदण आहे. याचा अर्थ असा की पुराणांमधील कथा आणि काव्य हे केवळ बाह्य आवरण नाही तर ते एक सुंदर कोंदण आहे, ज्यात तत्वज्ञानाची रत्ने अत्यंत कुशलतेने बसवलेली आहेत. त्यामुळे ती तत्वे अधिक आकर्षक वाटतात, सहज लक्षात राहतात आणि त्याचे महत्त्व लोकांना पटते. केवळ सिद्धांताचे कोरडे विवेचन करण्याऐवजी पुराणांनी ते कथांच्या सुंदर कोंदणात घालून सादर केले आहे. या 5व्या ओवीत माऊली सांगतात की 18 पुराणे हे वेद स्वरूप गणेशाच्या अंगावरील रत्नजडित अलंकार आहेत. या अलंकारामध्ये असलेले सिद्धांत आणि तत्वज्ञान हीच खरी मौल्यवान रत्ने आहेत आणि या रत्नांना
पुराणांमधील काव्यमय कथात्मक मांडणीच्या सुंदर कोंदणात बसवलेले आहे। या ओवीतून माऊली पुराणांना वेदांच्या ज्ञानाला सजवणारे अलंकार म्हणून त्यांना महत्त्व प्रस्थापित करतात। ते वेदांना पूरक आहेत आणि ते वेदांचे ज्ञान सोपे करून सांगतात। या ओवीत पुढची गोष्ट माऊली ज्ञानांचे सौंदर्याविषयी बोलताना म्हणतात की ज्ञान हे केवळ शुष्क किंवा नीरस नसते, त्याला साहित्य आणि काव्याच्या माध्यमातून सुंदर आणि आकर्षक बनवता येते। पुराणांनी हेच कार्य केले आहे। कोणत्याही गहन तत्वाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा, काव्य आणि सुंदर माध्यम किती प्रभावी ठरते हे माऊलींनी येथे अधोरेखित केले आहे। तर ही ज्ञानेश्वरीची मालिका कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, जास्तीत जास्त ग्रुपवरती पाठवा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा उद्या भेटू पुढच्या 5 ओव्यांसह। तोपर्यंत विठू माऊलीचं नामस्मरण करा।